नाही, आता सध्या अजून जागा वाटपाचं चर्चा या ठिकाणी सुरू आहे. जोपर्यंत वरच्या स्तरावर हा निर्णय होत नाही, तोपर्यंत खाली सूचना जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत आपण बोलणं उचित नाही, असं मला या ठिकाणी वाटतं. रस्सीखेच वगैरे काही नाही आहे. आमची मागणी आहे आणि त्यांची मागणी असणं स्वाभाविक आहे. आणि वरच्या नेत्यांमध्ये काही जागा ज्या अदलबदल होणार आहे, त्याच्यामध्ये जर झाली तर जळगाव ही जागा आम्हाला सोडावी. कारण की मागच्या काळामध्ये 2 टर्म आम्ही शिवसेना म्हणून या जागेवर लढलो होतो आणि जिंकलोही होतो. नंतर ही जागा बी जे पीला जरी आली तरी बी जे पीबरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही त्यावेळेसही मदत केलेली आहे. आम्हालाही वाटतं की यावेळेस आम्हाला जर दिली तर बरं होईल. आणि मला वाटतं की शेवटी हा आमचा मागणीचा विषय आहे. वरच्या चर्चेवर हा सगळ्या गोष्टी अवलंबून आहे आणि वरती मला खात्री आहे की जळगाव ही जागा शिवसेनेला सुटेल. तर मागणी काय, त्यांचा मुलगा काय, माझा मुलगा काय वेगळा नाही आहे, पण त्याचं वय 28 आहे आणि ते आता आमदार आहे, त्यामुळे त्यांना या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. 30 वर्ष वयाला पूर्ण लागतं. त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी तो माझा नातू लागतो नात्याने, सुमित. ही मागणी केलेली आहे आम्ही. आणि मला असं वाटतं की मागच्या काळामध्ये तो जिल्हा परिषद सदस्य होता आणि लोकांमध्ये संपर्क आहे आणि निश्चितपणाने मागणी केलेली आहे. आणि जिल्ह्यामध्ये आम्ही शिवसेना म्हणून किंवा भाजपा म्हणून निवडणुका आता महापालिकेच्या असतील, काही ठिकाणी नगरपालिकेच्या आहे, एकत्रित लढलो आहे. त्यामुळे निश्चितपणाने ही जागा आम्हाला मिळाल्यावर प्रतापची आम्ही मागणी केलेली आहे. त्याला जागा नाही सोडली तर आपला पुढची भूमिका काय असणार आहे भाजपाने? ते आता ह्या निर्णयावर कोणीच नाही आहे. शेवटी महायुतीच्याच निर्णयावर आम्ही आहोत. महानिर्णय तो युती याच्यावरच आम्ही ठाम आहोत. आणि मी एक जबाबदार मंत्री आहे, त्यामुळे काही गोष्टी मी बंधन पाळणारा माणूस आहे. निश्चितपणाने ते पाळेल.